कधी ऐकले का अशा माणसाबद्दल ज्याने 2 अब्ज लोकांना उपासमारीपासून वाचवलं? त्यांचं नाव आहे नॉर्मन बोरलॉग, हरित क्रांतीचे जनक। 1940च्या दशकात जगभर दुष्काळ आणि दारिद्र्य वाढत होतं। भारत, मेक्सिको आणि पाकिस्तान सगळीकडे शेत ओसाड आणि लोक भुकेले होते। पण एक अमेरिकन शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी हार मानली नाही। त्यांनी मेक्सिको मध्ये नॉरिन 10, सोनारा 64 आणि लर्मा रोजो 64A या गावाच्या जाती एकत्र करून अल्प उंचीचा, रोग प्रतिकारक आणि जास्त उत्पादन देणारा गहू तयार केला। हा गहू कमी पाण्यात उगवला जायचा आणि 3 पट अधिक उत्पादन द्यायचा। 1963 मध्ये मेक्सिको गहू निर्यात करू लागला आणि 1968 पर्यंत भारताचं उत्पादन दुप्पट झालं आणि इथूनच सुरुवात झाली हरित क्रांतीची, ज्यांनी हजारो शेतकरी व शास्त्रज्ञांना प्रशिक्षण दिलं जेणेकरून प्रत्येक देश स्वतःचं अन्न स्वतः उगवू शकेल। बोरलॉग यांच्या कामामुळे आशिया आणि आफ्रिकेतील 1 अब्जाहून अधिक लोक भुकेपासून वाचले। 1970 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला कारण त्यांनी युद्धाऐवजी विज्ञानाने उपासमार संपवली। आज त्यांना जगातला द मॅन हु फेड द वर्ल्ड असं म्हणून ओळखलं जातं। नॉर्मन बोरलॉग यांनी प्रसिद्धी किंवा पैसा पाहिला नाही तर मानवतेची निवड केली। त्यांनी सिद्ध केलं की एका माणसाचं विज्ञान हे संपूर्ण जगाला अन्न देऊ शकतं।